करायची, 14व्या दिवशी आणि 21व्या दिवशी रोज आंघोळणी करायची. तर त्याच्याने ना बाळ पोटामध्ये असतं, पोटामध्ये पेटी असते आपली, पेटीमध्ये येते ना बाळ, आणि तो बाहेर जन्म झाल्यानंतर तर वातावरणाशी मॅच होत नाही लवकर. मॅच करण्यासाठी आपल्याला काय करायचं, तो उग्र वास असतो आईच्या दुधाचा आणि आपल्या त्याची मध्ये असतं ना ते, त्याचा वास येण्यासाठी आईच्या छातीला असं लावायचं प्रत्येक वेळी. म्हणजे एक स्तन म्हणजे 10 मिनिटापर्यंत पाजायचंय, पण म्हणजे पूर्ण एक खाली झाल्याची दुसऱ्याला लावायचं. का तर पाणीच येतं सुरुवातीला, पाणी येतं पण त्याची भूक लहान असते, ते लहान असल्यामुळे ते दूध पिता सोडून देतं. नंतर पण दुसऱ्याला तिसऱ्या वेळेस बी लावणार तर ते एकच स्तनाला लावायचं, एकच पूर्ण पाजायचं. त्याच्याने वजन वाढतं. तुम्हाला तुमच्या घरी सांगत असतील ना, एक पाण्याचा असतो, एक बाजू पाण्याची असते आणि एक बाजू अन्नाची असते. तसं काही नसतं. सुरुवातीला तुम्ही पाजलं, सुरुवातीला पाणी येत असतं आणि त्यानंतर 5 मिनिटं पाजल्यानंतर जे शेवटचं दूध येतं ना, ते घट्ट दूध असतं. त्या घट्ट दुधाने आणि असं वजन वाढतं. आंघोळीच्या वेळेस जे निपल असतात आपले स्तन त्याला स्वच्छ धुवायचंय, त्याला ओढायचंय पुढे, म्हणजे तुम्हाला बाळ झाल्यानंतर तो त्रास होणार नाही. आता नवीन गरोदर माता बरोबर माझ्या भागात पहिल्या टेंबीच्या बघा, आता 4 ते 5 खेपेची माता आहे. काय करायचंय, आंघोळीचे स्वच्छ करायचंय. ते खिलती असते ना वरची स्तनाच्या वरची, ते निपलच्या वरची गोडशी, त्याच्यावरती ते घाण काढायची. घाण काढल्यानंतर नसेल तर त्याला पुढे तेल लावून ओढायचंय पुढे, ओढून